मला एम-सी ही वर्षभरातली दुसरी आहे महत्त्वाची तुमची रिक्रुटमेंट. कालच्या डेटला महत्त्वाचे जे एम-सी ॲप्लिकेशन फॉर्म आहेत त्याचं महत्त्वाचं जे नोटिफिकेशन आहे तुम्ही ऑफिशियल साईटवरती बघितलं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत आपल्या फार्मसी ऑफिसरच्या, किती जागा आहेत, कोण कोण यासाठी एलिजिबल आहे, पात्र आहे, फॉर्म फिलअप करू शकतं, काय पात्रता असणार आहे, सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. अशा पद्धतीचं हे महत्त्वाचं PDF आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही जर बघितलं तुम्हाला महत्त्वाच्या डेट्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट तुम्ही बघू शकता. लास्ट डेट आहे 2 डिसेंबर 2025 5 PM. तर शेवटची तारीख तुम्ही बघितल्याप्रमाणे 2 डिसेंबर आहे. 5 वाजेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जे ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. खाली आल्यानंतर डिटेलमध्ये आणखीन तुम्हाला महत्त्वाच्या ज्या डेट दिलेल्या आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत महत्त्वाचं ॲडव्हर्टाइजमेंट 14/11/2025 आलेलं आहे. क्लोज डेट सांगितल्याप्रमाणे 2 डिसेंबर 2025 आहे. सबमिशन ऑफ द NOC आणि ॲप्लिकंट वर्किंगमध्ये 6/12/2025 आहे. डेट ऑफ स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही चेक करू शकता ॲक्सेप्ट झाली किंवा नाही 8/12/2025 ॲडमिट कार्ड जे आहे तुम्हाला त्यांच्या शेड्यूलप्रमाणे वेबसाईटवरती बघायला मिळेल. आणि डेट ऑफ CBT जी आहे ती टेंटेटिव्ह डेटसुद्धा दिलेली आहे. 22 आणि 24 डिसेंबर जी आहे तुमची एक्झामची तारीख असू शकते. ही टेंटेटिव्ह तुमची जी आहे ती डेट असणार आहे. त्याच्यानंतर आता महत्त्वाची पात्रता काय असणार आहे, कोण कोण फॉर्म फिलअप करू शकतं, कुठे ज्या जागा आहेत तुम्हाला बघायला भेटणार आहे ते आता खाली दिलेले आहेत. एवढे महत्त्वाचे डिपार्टमेंट तुम्ही बघू शकता. भटिंडा, भोपाळ आहे, भुवनेश्वर आहे, बीबीनगर आहे, बिलासपूर आहे, देवघर आहे. आणखीन समोर जे आहेत ते वेगवेगळे इथे तुम्ही बघू शकता. पटना, गोरखपूर, कल्याणी, नागपूर असेल अशा ठिकाणी तुम्हाला ह्या जागा ज्या आहेत त्या आपल्या फार्मसी ऑफिसरच्या, त्याचबरोबर 52 अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटल पोस्ट आहेत ज्या की तुम्हाला या पदभरतीमध्ये बघायला भेटणार आहेत. ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे ही महत्त्वाची वेबसाईट आहे तुमची दिलेली aimsexams.ac.in. यावरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे याच्यावरती सुद्धा डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते कंप्लीट करू शकता. त्याच्यानंतर कॅटेगरी नुसार जे रिलॅक्सेशन आहे याचं ते किती आहे, तर मिनिमम इथं तुम्हाला दिलेलं आहे. SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं जे आहे ते रिलॅक्सेशन आहे. OBCसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. आणि फिजिकली चॅलेंज पर्सनसाठी जवळपास 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. खालीसुद्धा भरपूर वेगवेगळ्या स्ट्रीम दिल्यात की गव्हर्नमेंटच्या तुम्ही एम्प्लॉई असाल, स्टेटचे, सेंट्रलचे, इथंसुद्धा तुम्हाला जवळपास 40 वर्षापर्यंत, 43 वर्षापर्यंत, 45 वर्षापर्यंत जे आहे ते एजमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स किंवा सर्टिफिकेट लागणार आहे त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला सेक्शन 4 दिलेली आहे. कुठले कुठले डॉक्युमेंट्स महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्म भरायचा असेल तर OBC सर्टिफिकेट लागतं, ते सुद्धा महत्त्वाचं. त्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला या सेक्शनमध्ये दिलेली असेल. सध्याच्या जे तुमचं सर्टिफिकेट आहे 2025-26 या इयरमध्ये तुम्ही काढलेलं सर्टिफिकेट तुमचं पाहिजे. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही जुनं सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता वेळेस तुम्हाला जुनं सर्टिफिकेट आणि नवीन सर्टिफिकेट असं दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावे लागतील. याची माहिती तुम्हाला या सेक्शनमध्ये जी आहे ती बघायला मिळेल. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनची प्रोसेसिंग फीस जर सांगितली तर ती आहे जनरलसाठी 3,000 रुपये, SC/ST कॅटेगरीसाठी 400 रुपये आणि फिजिकली जे चॅलेंज पर्सन आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीची फीस ॲप्लिकेशन फीस लागणार नाही. फिजिकली चॅलेंज पर्सन जे आहेत ते या फीसमधून एक्झाम केलेले आहेत. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड वगैरे या सर्व गोष्टी महत्त्वाची वेबसाईट aimsexams.ac.in या याच्यावरती जाऊन तुम्हाला डाउनलोड करावे लागतील. एक्झामचं जे मीडियम असणार आहे ते आपलं फार्मसीचं टेक्निकलच्या पोस्ट असल्याकारणाने इंग्लिश मीडियम असणार आहे. क्वालिफाईंग क्रायटेरिया तुम्हाला दिलेला आहे. एका प्रश्नासाठी जे आहे ते 4 मार्क्स असतील आणि 1/4 निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला या पोस्टमध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या बघायला भेटणार आहे. आता इथं सिलॅबस आणि लँग्वेज तुम्हाला इथं दिलेली आहे. याच्यामध्ये टेक्निकलच्या आपल्या ज्या पोस्ट आहेत तिथं तुम्हाला इंग्लिश लँग्वेज तुम्ही इथं चेकआउट करू शकता. आपली जी पोस्ट आहे फार्मसी ऑफिसरची इथं 12 नंबरची पोस्ट आहे. वेगवेगळ्या नावाने एम्समध्ये आपल्या पोस्ट असतात. फार्मासिस्ट नावाने आहे, फार्मासिस्ट ग्रेड 2 नावाने आहे, डिस्पेन्सिंग अटेंडंट आहे आणि स्टोअर कीपर ड्रग्स नावाने, अशा 4 ते 5 नावाने पोस्ट आहेत. याच्यामध्ये तुम्ही सिलॅबस आणि डोमेनचं फार्मसीमध्ये दिलेलं आहे. आणि लँग्वेज बघितलं आपलं टेक्निकलचं तर ते तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न जे आहेत ते बघायला भेटणार आहेत, बाय लँग्वेजमध्ये बघायला भेटणार नाही. फार्मसीचे जे सर्व प्रश्न असणार ते तुम्हाला इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करावे लागतील. त्याच्यानंतर आता प्रत्येक पोस्टसाठी नेमकं काय क्वालिफिकेशन आहे ते आता लक्षात घ्या. पहिली पोस्ट आहे डिस्पेन्सिंग अटेंडंट एम्स ऋषिकेशमध्ये ज्या आहेत त्या वॅकन्सी चालू आहेत. यासाठी एज लिमिट आहे 21 ते 27 वर्ष, डिप्लोमा इन फार्मसी आणि तुमचं एक रजिस्टर तुम्ही फार्मसिस्ट असायला पाहिजेत. अशा पद्धतीची जी आहे ती रिक्वायरमेंट किंवा पात्रता आहे. पोस्टचं नाव आहे डिस्पेन्सिंग अटेंडंट एम्स ऋषिकेशमध्ये व्हॅकन्सी चालू आहेत. याच्यासाठी एज 21 ते 27 वर्ष तुमचं जे आहे असणार आहे आणि डिप्लोमा
डी फार्म बी फार्म दोन्ही विद्यार्थी यासाठी क्वालिफाय आहे. त्याच्यानंतर फार्मासिस्ट नावानी पोस्ट आहे एम्स अवंतीपुरामध्ये व्हॅकन्सी चालू आहेत. 21 ते 27 वयोगट तुमचा पाहिजे. इथं सुद्धा डिप्लोमा फार्मसी बी फार्मसी वगैरेचे सर्व विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकतात. त्याच्यानंतर दुसरी सुद्धा पोस्ट फार्मसिस्ट नावाने आहे एम्स बिलासपूरमध्ये. इथे सुद्धा 21 ते 27 वर्ष. इथे सुद्धा डिप्लोमा इन फार्मसी रजिस्ट्रेशन पाहिजे तुमच्याकडे आणि डिझायरेबलमध्ये तुम्हाला इथे बिलासपूरमध्ये एक्सपिरियन्स बघायला भेटतो. एक्सपिरियन्स इन अ मॅन्युफॅक्चर स्टोअर टेस्टिंग द ट्रान्सफ्युजन फ्लूड आणि रिप्युटेड हॉस्पिटल किंवा इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर 4 नंबरची पोस्टसुद्धा फार्मासिस्ट एम्स दिल्लीमध्ये चालू आहे. 18 ते 30 जे वय आहे यासाठी लागेल. आणि जे पहिलं तुम्हाला रिलॅक्सेशन सांगितलं तुम्ही 5 वर्ष आणि 3 वर्ष हे याच्यात तुम्हाला ॲड करायचं आहे. इथे सुद्धा डिप्लोमा इन फार्मसी तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी क्वालिफाय आहात. डिग्रीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत. डिग्रीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना इथे एक्सपिरियन्स नाही. एक्सपिरियन्स इन डिस्पेन्सिंग स्टोरेज अँड ड्रग रिपोर्टेड हॉस्पिटल अशा पद्धतीचा एक्सपिरियन्स खाली तुम्हाला इथं सुद्धा दिल्लीमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर रायबरेलीमध्ये सुद्धा जागा चालू आहेत. इथं सुद्धा वयाची एज लिमिट 21 ते 27 वर्ष आहे. इथं सुद्धा डिप्लोमाचे विद्यार्थी ज्यांना एक्सपिरियन्स असे विद्यार्थी इथं क्वालिफाय केलेले आहेत. त्याच्यानंतर राजकोटमध्ये सुद्धा फार्मसी ऑफिसरची वॅकन्सी 18 ते 30 वर्ष याच्यासाठी एज लिमिट आहे. डिप्लोमाचे विद्यार्थी ज्याचं रजिस्ट्रेशन आहे ते क्वालिफाय आहेत. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन होल्डिंग द हायर डिग्री कॅन ऑल्सो अप्लाय. कॅन्डिडेट शुड ऑल्सो रजिस्टर विथ द फार्मसी ॲक्ट अंडर द 1948 ॲक्ट. याच्यामध्ये सुद्धा डिग्रीचे विद्यार्थी क्वालिफाय केलेले आहेत आणि डिझायरेबलमध्ये तुम्हाला इथे एक्सपिरियन्स बघायला मिळेल. त्याच्यानंतर गुवाहाटीमध्ये सुद्धा फार्मसिस्ट ग्रेड 2 नावानी पोस्ट आहे. 21 ते 27 वर्ष. इथे सुद्धा सेम पद्धतीची जी आहे ती तुम्हाला पात्रता बघायला मिळेल. प्रत्येक एम्सचं डिपार्टमेंट जर आपण चेकआउट केलं तर तुम्हाला फक्त काही ठिकाणी जे एज लिमिट आहे तिथे थोडीशी व्हॅरिएशन बघायला मिळेल. काही ठिकाणी 21 ते 27 वर्ष आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी जवळपास 18 ते 30 वर्षापर्यंत जी आहे ती एज लिमिट वाढवून देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचे जवळपास 8 डिपार्टमेंट बघितले. त्याच्यानंतर 9 नंबरची पोस्ट आहे स्टोअर कीपर ड्रग्स. यासुद्धा पोस्टला आपण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. एम्स दिल्लीच्या ठिकाणी वॅकन्सी चालू आहे. एज लिमिट 18 ते 30 वर्ष आहे. रिलॅक्सेबल अप टू 40 इयर्स फॉर द एम्प्लॉयमेंट ऑफ द एम्स. जे लोक एमसी एम्प्लॉय त्यांना 40 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. डिग्री डिप्लोमा दोन्ही विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. आणि डिप्लोमा जर तुमचं झाला असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं जे आहे तो असणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी आहे स्टोअर कीपर ड्रग्ज या पोस्टसाठी. अशा पद्धतीच्या आपल्या ज्या आहेत त्या भरपूर वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला या ॲडमध्ये बघायला भेटतील. आणि पात्रता वयाची एज लिमिट अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व गोष्टीच्या डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. या संदर्भात महत्त्वाचे जे क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला या पुस्तकात कव्हर केलेले आतापर्यंत झालेल्या एमच्या जेवढ्याही प्रश्नपत्रिका आहे त्या या पुस्तकात दिल्या. पुस्तकाचं नाव आहे टार्गेट. याच्यामध्ये तुम्हाला 8,000पेक्षा जास्त MCQ प्रॅक्टिससाठी दिलेत. आणि विशेषतः जेवढे MCQ दिले टेक्निकली तेवढे PYQ आतापर्यंत झालेले एक्झाम कव्हर केलेलं आहे. त्याच्यामध्ये एमचा सुद्धा प्रॉपर प्रश्नपत्रिका प्रॅक्टिससाठी तुम्हाला अवेलेबल करून दिले आहे. पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे. यातून तुम्हाला नेमका पॅटर्न कळेल की कशा पद्धतीचे प्रश्न मागच्या वेळेस विचारले गेलेले होते. एम्सच्या प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फार्माचा पोर्शन असतो, त्याचबरोबर नॉन टेक्निकलचा सुद्धा पोर्शन असतो. एका प्रश्नाला 4 गुण असतात आणि विशेषतः याच्यामध्ये तुम्हाला 1/4 निगेटिव्ह सिस्टीम जी आहे ती बघायला भेटते. अशा पद्धतीची पूर्ण ॲड होती. तुम्हाला याचं PDF आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावर तुम्ही शेअर केले तर तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म कसं फिलअप करायचं आहे याच्यावरती स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती त्याचा व्हिडिओ देईल. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते कंप्लीट करू शकता. बाकी यासोबत काही महत्त्वाची अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते तुम्ही प्रश्न विचारू शकता. टेलिग्रामला जॉईन केलं असेल तर आयडियल फार्मसी कोचिंग आपल्या टेलिग्रामचं चॅनल ज्याच्यावरती महाराष्ट्र बाकीचे स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्याही फार्ममध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात ते तुम्हाला मी वेळोवेळी शेअर करत असतो. त्याच्यामुळे जॉईन केलं असेल जॉईन करा.